कल्याण डोंबिवली निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच प्रभाग आरक्षणावरून वादाचा भडका उडालाय। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभाग आरक्षणाच्या सोडतीवर सत्ताधारी शिवसेना स्वतःच प्रश्नचिन्ह उभारत आहे। ही सोडत चुकीच्या पद्धतीने काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। शिवसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी आरक्षणात सुधारणा झाल्यास ते उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिलेला आहे। जे असे आहेत की ज्याच्यामुळे सर्वसाधारण उमेदवारांना याचा फटका बसलाय, एससी उमेदवाराला पण फटका बसलाय, एसटीला पण बसला, कारण तिथे पुरुष आणि महिला हे दोन वेगवेगळे समान पद्धत तुम्ही एका बाजूला म्हणताय की 50-50%, तर मग तुम्ही त्या ठिकाणी 2 लेडीज डायरेक्ट आरक्षण टाकले, इकडे 2 पुरुष आरक्षण टाकले, तर तिथं 1 लेडीज 1 जेंट्स एसटी एससी जे काय होते ते करायला पाहिजे होते, पण तसं काही झालेलं नाहीये। आणि आमचे दुसरे 2 जे प्रभाग आहेत ते थेट त्यांनी काढले, त्याला कुठेही चिठ्ठी टाकली नाही। आयोगाने याचा तातडीने विचार करून हा फेरबदल झाला पाहिजे, अन्यथा सोडत त्यांनी दुबार लावली पाहिजे, दुसऱ्यांदा लावली पाहिजे। आणि हा 29 महापालिकेला फटका बसलाय, हा फक्त काय कल्याण डोंबिवलीला नाही बसलाय।